हा क्रमांक 5च्या समस्यांना घेऊन आज सतरंजीपुरा झोन इथे सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर आम आदमी पार्टीतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हे आंदोलन जे आहे आम आदमी पार्टीचे किशोर निमजे यांच्या नेतृत्वात केलं जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहे। काय कारण आहे आज तुम्ही ठिय्या आंदोलन करताय? मॅडम, कारण असं आहे, आम्ही कित्येकदा निवेदन देण्यात आले 15 सरांना। आमचा प्रभाग 5 यांचा अंतर्गत यांनी नाही का आजपर्यंत जेवढेही कामं केले ते भ्रष्टसारखे केले। ते पुन्हा वापस नाही का ते प्रॉब्लेम झाले। आज नाही का लोकांच्या घरी पूर्ण पाणी गेलेलं आहे, प्रत्येक वाड्यात गेलेलं आहे। आणि त्याकरिता नाही का आम्ही इथं आलेलो आहे की तुम्ही ना काम जे केले आणि तेही तुम्ही नाही का भ्रष्टाचार करून काम केले त्याच्यामध्ये। आणि आज नाही का आम्ही आलो आहे, अजूनही किती सारे निवेदन आहे त्यांना दिलेले, त्यांनी काम आजपर्यंत केलेले नाही। त्या कारणानिमित्त नाही का त्या लोकांचं नाही का खूप सारं नुकसान झालं, त्याकरिता आम्ही इथं आलेलो आहे। नेमकं कुठल्या कारणासाठी आलाय आज येण्याचं? नेमकं चेंबर लाईन, सिवर लाईन खराब आहे, रस्ते खराब आहे आणि जेही रस्ते बनत आहेत त्यांची यांनी काही सोय केलेली नाही आणि हे कधी निरीक्षण करत नाही हे लोक। त्या कारणाने लोकांना हे भोगत लागत आहे। आपल्यासोबत पुन्हा काही आहे। हे आम आदमी पार्टीचे युवा नेता, युवा उपाध्यक्ष शहराचे आहेत सीताराम शाहू सर। काय सांगाल? तेजराम शाहू आपल्यासोबत आहे। काय सांगाल सर? मैडम, आज हम लोगों ने ठिय्या आंदोलन किया प्रभाग 5 को लेके, बिनाकी मंगलवारी को लेके। तो इसकी जो समस्या है, बार बार हम लोग पंधारे साहब के पास आते हैं, बार बार समस्या जैसी की वैसी हो जाती है। अभी ये किशन निमजे जी है प्रभाग 5 के, जो भी सारी चीज़ों को देख रहे हैं। अब इनका समय आप देख रहे होंगे 11 से लेके 2 बजे तक का, सोमवार से लेके बुधवार का। आज भी पंधारे साहब यहाँ है नहीं, हम जाए किसके पास? इंचार्ज इनके बिहाफ में रहते हैं ये भडंग साहब, ये भी यहाँ पे है नहीं, जाए किसके पास? पूरी पब्लिक यहाँ बैठी है। उनको अल्टीमेटम देने के बाद पुलिस के पास हम लोग गए, उनको बताने के बाद भी हम नहीं आ सकते, ऐसा है वैसा है। हम लोग किसके पास जाए? हम लोग पब्लिक किसके पास जाए? सर तुम्ही सांगा काय कारण आहे? अजूनपर्यंत सहाय्यक आयुक्त आलेले नाही, तुम्ही इथे बसलेला आहे ठिय्या आंदोलनात। जय भीम। मी डॉक्टर अमेय नारनवरे, नागपूर शहर महासचिव। आम्ही मागच्या पावणे 2 तासापासून इथं ठिय्या आंदोलन करतो। जसं किशन निमजेंनी सांगितलं की म्हणजे 2023 एप्रिलपासून आम्ही निवेदन देतोय, त्याच्यावर अजूनपर्यंत कार्य झालेले नाही आहेत। पाऊस येत आहे, सिमेंटचे रस्ते त्यांनी बनवले आहेत, त्याच्यात प्रॉपर पाईपलाईन नाही आहे, गटर लाईन फुटली आहे। त्याच्यामुळे जो पाणी जमा होतो तो सरळ लोकांच्या घरी जातो। त्यांचे जे मौल्यवान वस्तू आहेत, या जे काही त्यांना राहायला बसायला जागा नाही आहे पाणी जमल्यामुळे। आणि हा जो उत्तर नागपूरचा जो प्रभाग आहे, स्पेसिफिकली धम्मदीप नगर, संजय गांधी नगर, हा मागासवर्गीय लोकांची वसाहत आहे। आणि हा प्रशासन, मनपा प्रशासन जाणीवपूर्वक या लोकांना अजून त्रास देत आहे। हीच गोष्ट जर दक्षिण नागपूर या अशा प्रभागात तिथं जर झाली असती तर त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली असती। ही वस्ती बहुजन लोकांची आहे, मागासवर्गीयांची आहे। त्यांना स्पेसिफिकली त्यांच्याकडे काम नाही केलं तरी चालतं असं त्यांना जर वाटत असेल तर आम आदमी पक्ष हे पूर्ण ताकदीने आता इथं बसलेला आहे। जोपर्यंत हे कार्य संपूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करत राहणार आहोत। अजूनपर्यंत आयुक्त सर आलेले नाही, तुमचं आंदोलन कधीपर्यंत चालणार? जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत। त्यांची वेळ आहे आज, त्यांनी सोमवार ते बुधवार इथं 11 ते 2 वाजेपर्यंत असायला पाहिजे अशी पाटी फलक त्यांनी तिथं लावलेला आहे। त्या हिशोबाने आम्ही पोलिसांचं परमिशन घेऊन इथं पोहोचलेलो आहोत। आता जवळपास 1 वाजत आहेत, आम्ही 11 वाजेपासून इथं बसलेलो आहोत, ते अजून आलेले नाहीत। ते म्हणतात मी 3 वाजता येईल, जेव्हा की त्यांची वेळ 2 वाजेपर्यंत इथं आहे। मनपा एका आयुक्ताला 2 प्रभार देत आहेत, नेहरू नगर झोन, सतरंजीपुरा, आणि त्यांना सांभाळता येत नाही आहेत। आणि मला असं वाटते की जो व्यक्ती हे सांभाळू शकत नाही, या तर त्याने पदाचा त्याग करावा किंवा मनपा प्रशासनाने, आयुक्तांनी याच्यावर दुसरा व्यक्ती नेमणूक करावा अशी आम्हाला आयुक्तांना विनंती आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी हे तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता होते, काही आम नागरिक सुद्धा आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। ताई, काय सांगाल? तुम्ही आज इथे ठिय्या आंदोलन करताय, काय तुमचे प्रॉब्लेम आहे? आम्हाला खूप गटर लाईनचा फार त्रास आहे। आम्हाला 7-8 वर्ष झाले आमच्या इकडे गटर लाईन एवढी जाम होऊन जाते आणि पूर्ण आमच्या अंगणात, घरात सुद्धा पाणी जाते। ताई, तुम्ही काय?
आमच्या घराबाजूला आताच गटर लाईनचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या काम काही व्यवस्थित केलेलं नाही. आजूबाजूला गड्डे आहे, गटर केलं तर झाकण नाही आहे त्याच्यावर आणि निष्कुट दर्जाचं काम केलेलं आहे. 10 मिनिटाचा पाऊस आला तरी टाकं फुल होते आणि अंगणात पाणी वगैरे जमा होतो. आपण बघितलं की हे आम जनता होती आणि 10 मिनिटाच्या पावसाने देखील घरात पाणी शिरतं असं यांचा प्रॉब्लेम आहे. रोड असू द्या, शिवर लाईन असू द्या, कुठलेही काम जे आहे ते योग्य पद्धतीने झालेले नाही. त्याकरता आज इथे सतरंजीपुरा झोन अंतर्गत सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे, ठिय्या आंदोलन केले जात आहे. कॅमेरामॅन रोशन भोकळेसह स्वीटी कांद्रीकर, VKB न्यूज.